तर इकडे जान्हवी निक्कीला सांगते की निक्की तू प्लीज सुरुवात कर ना, कारण मला तिच्या तोंडी लागायचं आहे, पण मी डायरेक्ट सुरुवात केली ना खूप घाण होईल. चला तर बघूयात काय डिस्कशन आहे. तर मागे तुम्ही बघाल तर अरबाज, घनश्याम, निखिल, डीपी दादा, पॅडी दादा सगळेच बसलेले असतात. निखिल देखील असतो आणि आर्या तिकडून येत असते. तर त्यावरती त्यांचं काहीतरी डिस्कशन चाललेलं असतं. तर निक्की इथे जान्हवीला म्हणते की कशी आहे ना ग ही, त्यावरती म्हणते अरे ती तशीच आहे, आता माज आलाय ना पैशाचा, कारण एक्स्ट्रा पैसे हे जान्हवी आणि आर्याला मिळालेले आहेत, कारण त्यांच्यावरती त्यांचा हक्क देखील आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत ते त्यांच्याशी डिस्कस करूनच घरच्यांना घ्याव्या लागणार आहेत. त्याच्यामुळे इकडे घनश्याम तिला काहीतरी सांगत असतो काय घ्यायचं काय नाही. तर त्याचा माज आहे आणि पैसा मिळाला म्हणून तिला मित्र मिळाले, ग्रुप मिळाले, असं इथे जान्हवी बोलत असते. त्यावरती निक्की म्हणते की आता ती पैसा दाखवून मित्र गोळा करते का, पण पैसा कांट बाय लॉयल्टी, असं इकडे निक्की जान्हवीला सांगत असते. तेवढ्यात निक्की म्हणते की मी तिला बोलू का, तर जान्हवी म्हणते की बोल ना निक्की, कारण मला तिच्या तोंडी लागायचं आहे, पण मी जर डायरेक्ट उठले ना मी खूप घाण करेन, कारण माझं तोंड तुला माहिती आहे, मी थांबणार नाही त्यानंतर. त्याच्यामुळे आधी तू सुरुवात कर मग मी बोलते. तर आर्या आरशामध्ये बघून तिचा जो लूज असा टी शर्ट असतो तो पाठीमागून आतमध्ये घालते आणि ते बघून जान्हवीला सांगते की बघ ना ती काय करते. त्यावरती जान्हवी सांगते की काय करते आणि ती पण बघते. त्यावरती निक्की तिला बोलवते, आर्या इकडे ना, हे छान दिसत नाहीये, तू जो टी शर्ट मागून घातलाय जसा पुढून आहे तसाच पाठीमागून पण तू पुढेच कर, कारण तो व्यवस्थित दिसत नाहीये, हे खूप क्लासी दिसतंय. तर ती सांगते की नाही हे खूप ढिला आहे आणि त्याच्यामुळेच मी असं केलेलं आहे, ती तशीच ठेवते. तर अशा पद्धतीने इकडे यांचं डिस्कशन चाललेलं आहे. तर तुम्हालाही वाटतं का आर्याला पैशाचा माज आलेला आहे म्हणून ती अशी वागते घरात? तर या निक्की आणि जान्हवीच्या डिस्कशनला तुम्ही किती सहमत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.